As a human, we want honey in our life, but not bees. How long this model of getting pure honey, but not bees in their life will sustain? My journey started in 2014 when a big beehive came in our society and people killed those bees by pest control. At that time, I used to work for an IT company, and now people started knowing me as a bee man. So till date, we have rescued around 18,000 plus beehives, and in fact, due to our work, PM Modi introduced to his flagship program, that is Man Ki Baat. He addressed nation with our name and our work. So when we rescue the bees, our utmost important is that for the safety of bee rescuers, and the rescue come later. We get both the calls. Those who want to get rid of these bees and those who want to keep bees in their premises. So we are implementing pest to pet concept. So we got a call from Malpani Greens from Wakat. We have a beehive, and these bees made the hive inside a birdhouse. This is the control smoke, so that we can calm down the bees. Inside the birdhouse, there are 3 to 4 frames, and we cut the frames and put it inside the box. Because half of the bees are outside, they're going for foraging, and we don't want to lose them. In the process, we save around 99.9% bees along with the hive and their brood. The second part is that why we give spray the water on the bees. They won't be able to fly over, and we can take all the bees inside a box, and they're roaming around because they're disturbed right now. And once everything is settled, all the bees will go inside the box. In the night time, what we'll do, we'll take the box along with us to a newer location. So this is pest to pet. For them, they're pest because they don't want these bees in their premises, and we take these bees to a newer location where people want them as a pet. माझा पुतण्या जेव्हा एकदा माझ्याकडे आला होता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की मी नोकरी सोडली आहे आणि मी असं-असं माशा रेस्क्यू करतो आणि मधमाशांना आपण सांभाळलं पाहिजे, कारण शहरामध्ये आजकाल फार जिकडे-तिकडे जाळतात, त्या कमी होत आहे. तर मी म्हटलं, "हे आम्हाला करता येईल का? कारण आपल्याकडे मागच्या अंगणामध्ये जागा आहे चांगली." आणि मी आणि माझा मुलगा दोघंही आम्ही म्हणजे प्रेमच आहे आम्हाला प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल. तर आम्ही करू हे. तर म्हणाला, "हो, जरूर कर काकू." म्हणून मग त्याने पहिली पेटी आणून दिली आणि ती छान आम्ही ती सांभाळायला लागलो. बेसिकली हौस होती मला बी कीपिंगची, म्हणून अमितकडून हनी बॉक्स मागवला होता. बी कीपिंगबद्दल त्यांनी पहिल्यांदा बी हँडलिंग शिकवलं, म्हणजे फ्रेम हँडलिंग, डिव्हिजन करायची आणि हनी एक्स्ट्रॅक्शन आणि बेसिकली हनी चेंबर्सबद्दल, बेसिकली बी हँडलिंगबद्दल त्यांनी प्रॅक्टिकल माहिती दिली. मला वाटतं हे बी कीपिंग तसं बऱ्यापैकी सोपं आहे, की ते खरं घरातून गॅलरीमधून ठेवायला काहीच हरकत नाही.
आणि जेव्हा पेटी आणली होती तेव्हा किती फ्रेममध्ये माश्या होत्या? जेव्हा नवीन होती त्यावेळेस त्याच्या 4 फ्रेममध्ये होत्या. हां. आणि साधारण 8 दिवसानंतर एक नवीन फ्रेममध्ये तयार झालं होतं. म्हणजे आता हा सीझन चालू झाला आहे. हां. आता ब्रीडिंग सीझन आहे. आता याच्यामध्ये ड्रोन सेलसुद्धा आले. ड्रोन सेल म्हणजे सेल थोडे मोठे आहेत. म्हणजे आता ही कॉलनी डिव्हिजनला येणार आहे. अच्छा. म्हणजे 10-15 दिवसातून बघ ह्याच्यामध्ये क्वीन सेल आले असेल तर. क्वीन सेल आले असेल तर मला कळव. ठीक आहे. जेव्हा त्या रेस्क्यू करून इथे आणून ठेवल्या जातात तर त्यावेळेला 1-2 महिने तरी आपल्याला त्यांना व्यवस्थित त्यांच्याकडे म्हणजे कुठे मुंग्या वगैरे जात नाहीत ना, खाली पाणी आहे ना, सगळं नीट बघायला लागतं. दुसरं म्हणजे ह्या माशांच्या पेट्यामुळे आमच्याकडे आंब्याला मोहर प्रचंड येतो आणि जास्तीत जास्त फळं धरतात. म्हणजे मागच्या वर्षी तर आमच्याकडे 1000च्या वर फळं आली. तसं बघायला गेलं तर फार ॲडॅप्ट नाही करावं लागत. पहिले जेव्हा नवीन हे असतं हाईव असतं त्यावेळेस पहिले 2-4 दिवस फक्त थोड्याशा बीज घरात येऊ शकतात. पण त्याच्यानंतर एकदा त्या नॉर्मलाइज झाल्या की मग फार फॅमिलीला प्रॉब्लेम काहीच होत नाही. आणि त्याचं एक टेक्निक आहे की समजा एखाद्याला माशा उधळल्या, एखाद दुसरी आपल्या अंगावर आली, तर तिला फक्त सहज मागणं फुंकर मारायची की ती उडून जाते. आपल्याला भीतीने आपण झटकतो ते आणि झटकलं की मग मात्र ती चावते. बेसिकली व्हेरी डिसिप्लिन्ड आहेत. कारण एका वेळेस 3-3, 4-4 बॉक्स असल्या तरी देअर इज नो फाईट बिटवीन असते. आणि तसा जितकं त्याचा बाऊ केला जातो तेवढा नाही आहेत. म्हणजे तेवढ्या ऑफेन्सिव्ह नाही आहेत. आणि फारच आय मीन त्यांचं दे माइंड देअर ओन बिझनेस. हां, म्हणजे आता बिल्डिंगवर वगैरे पोळी होतात आणि लोकं सर्रास जाळून टाकतात. तर असं करू नये त्यांनी. आता मला जिथे-जिथे कळतं तिथे-तिथे तर मी अमितचा नंबर देते आणि रेस्क्यू करण्यासाठी त्याची टीम जाते. पण म्हणजे असं उघडपणे खरंच मला लोकांना सांगावंसं वाटेल, की खूप छोटा जीव आहे आणि उपयुक्त आहे. मधमाशा नाही राहिल्या तर नंतर आपणही राहणार नाही हो. And these are not pests actually. And they are very important creature for our food chain. So whatever you eat on the plate, 1/3 part comes with the help of bees only. One sentence I want to say is that bees are not pests; they are your friends in real terms. Treat them as your friends only.